गोष्टींचा कट्टा मध्ये आज आपण ऐकूयात हत्ती आणि मुंगी ही गोष्ट। एक जंगल असतं, त्या जंगलामध्ये एक हत्ती असतो। तो हत्ती सर्व प्राण्यांना खूप त्रास देत असतो। त्याला त्याच्या शक्तीचा गर्व असतो। मग तो काय करतो, एकदा एका झाडाजवळ येतो। त्या झाडावर एक पोपट बसलेला असतो। तो त्या पोपटाला म्हणतो की मला मुजरा कर। पोपट म्हणतो जा, मी नाही तुला मुजरा करणार। मग त्या हत्तीला खूप राग येतो। तो त्याच्या सोंडेने ती झाडाची फांदी तोडतो। मग तो पोपट दुसरीकडे उडून जातो। मग हत्ती पुढे जातो। मग त्याला दुसरे प्राणी भेटतात। मग त्यात वाघ असतो। तो त्या वाघाला म्हणतो की मला मुजरा कर। वाघ म्हणतो जा, मी नाही करणार तुला मुजरा। मग हत्ती तिथून निघून जातो। मग तो एका पाण्याच्या तलावापाशी येतो आणि तिथं सोंडेने पाणी पित असतो। तेवढ्यात एक मुंगी आपल्यासाठी खायला काहीतरी घेऊन चाललेली असती। मग तो हत्ती तिला विचारतो, तू काय करतेस? ती म्हणती, मी हे खाणं घेऊन आमच्या वारुळामध्ये ठेवायला चाललीये। मग ती घेऊन चाललेली असती। तर तो काय करतो, त्याच्या सोंडेतलं पाणी तिच्या वारुळावर उडवतो। त्यामुळे मुंगीने तिच्या वारुळात साठवलेलं सगळं सामान त्या पाण्यासोबत वाहून जातं। त्या मुंगीला खूप वाईट वाटायला लागतं, पण ती काय करते, त्या हत्तीच्या कानात जाते, सोंडेत जाते आणि त्याला खूप जोरजोरात चावायला लागते। तो हत्ती जोरात ओरडायला लागतो आणि काय करत असतो, रडायला लागतो। मग तो मुंगीला म्हणतो की कोण आहे, मला वाचवा, मला खूप दुखतंय। ती मुंगी म्हणती, देशील का परत कुणाला त्रास? तो म्हणतो नाही देणार, मला प्लीज वाचवा। मग ती मुंगी म्हणती की बघ, परत जर कुणाला त्रास दिला तर तुला अशीच शिक्षा देणार। तो म्हणतो नाही, इथून पुढे मी कोणालाही त्रास देणार नाही। तात्पर्य, गर्वाचे घर खाली। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।